गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितुराही जो मी तुझ पाही वेळोवेळा किंवा पांडुरंगा लाचावले मन लागलीसे गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चितुराही जो मी तुझ पाहे वेळोवेळा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पूर्वावी आणि माय बापा आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जाऊ मी तुझ पाहे वेळोवेळा विठ्ठल 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 कुंडली ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ता ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पार्वती पतये गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायुग पीठे तठे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनिंद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संतांचिया तुझे चरण संतांचिया तुझे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संतांचिया तुझे चरण संतांचिया स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुंजिते नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाहुणी आद्यत्रे जननी देवाची जन्माद्यस्य त्वमयादितरतस्व अर्थस्व विज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मोहयन्त्यत सूरयः तेजो वारिमृदा यथा मिन यत्र तिसर्गं मृषः धान्मासेन सदा निरस्तकुहकं सत्यं परमधीमहि ॐ जटाटविह कलज्ज्वलत् प्रवाह पावितस्थले कलेवलम्बलम्बिता भुजङ्गतुङ्गमालिका टमटमटमटमर्वयं चकारचण्डताण्डवं दणदुना शिव शिव ताळी वाजवा जटाकटाः सद्भ्रमं भ्रमं लिम्बने जरे विलोलवीति वल्लरी विराजमान पर्वणे धग 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 ललाटपट्ट पावके चोरचन्द्रशेखरे हरे प्रणम्यनं मम सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नगरावा अभेरू मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीची आवाटा मज धावाव्या सुभटा आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितुराहे जो मी तुझा पाही पांडुरंगा याप्रमाणे प्रभू प्रिय भावी सज्जन मंडळी प्राप्त प्रसंगी आणि संकीर्तना करता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु जगत वंदनीय श्री क्षेत्र देहनिवासी तुकोबराय यांच्या गाथ्यामधील आणि हा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाच्या माध्यमातून श्री संत तुकाराम महाराज भगवान परमात्म्याकडे एक करुणेची अशा प्रकारचा अट्टास करता देवा आम्हाला तुझं सगुण स्वरूप अशा प्रकारचं आवडते
आणि ते अशा आवडणारं स्वरूप आम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळालं पाहिजे. त्याच्याकरता मन आमचं अशा प्रकारचं लालुसलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं तू प्रत्यक्षात नेहमी करता आमच्या समोर असला पाहिजे असा अट्टास तुकोबराय करता. विठ्ठल विठ्ठल. आणि कार्यक्रमाचं निमित्त सर्वांना कल्पना आहे, प्रतिवर्षाप्रमाणे अनेक वर्षापासून या आपल्या गायगाव नगरामध्ये गावामध्ये श्री आदिशक्तीचं अशा प्रकारचं स्थान या गावामध्ये आहे आणि पवित्र हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोर या ठिकाणी श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह आणि संकीर्तन अशा प्रकारचं कार्यक्रम आणि भागवत कथावाचक श्री हरिभक्तपरायण श्री कडुदासजी महाराज भोजने खुरा काकुडा यांच्या अमृतवाणीतून आणि अशा प्रकारचं आणि या कार्यक्रमाचं नियोजन आहे. समस्त गावकरी मंडळी आणि हनुमानजी संस्थान यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा हा उपक्रम अशा प्रकारचा सुरू आहे. नाम सप्ताह अतिशय पुरातन आहे, पण त्याला आगळं वेगळं स्वरूप घेऊन काही 15-20 वर्ष झाली अशा प्रकारचं. आणि आमचे हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू प्रभुरंजनजी महाराज खऱ्या अर्थानं आणि सर्व मंडळी, सर्वांचे नाव घेणं शक्य नाही आणि मी कीर्तनात बहुतेक नावच घेत नसतो कोणाचे. गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य, विनेकरी, साऊंडवाले, ऑपरेटर आहेत, येणेप्रमाणे सगळे. एखाद्यानं हे पेंडाल झाडून काढला त्याचे नाव घ्यावं लागतं. एक म्हणे महाराज आम्ही एकच दिवस रांगोळी काढली, ते आमचं नाव घेतलं नाही. म्हटलं तुमचे घेतो. मग तेव्हापासून मी नावच घेणं बंद केले, कारण नावं घेण्याचा जो विषय आहे की नाही तो जानेवारी महिन्यात असते, नंतर बाकीच्या महिन्यात नसते. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं सुंदर नियोजन या छोटं असलं तरी करणारे मोठे आहेत. अंतःकरण अशा प्रकारचं मोठं आहे. ज्यांच्या समोर तुम्ही आपण नामसप्ताह करतो ते सुद्धा मोठे आहेत. बुद्धिमत्ता वरिष्ठ अशा प्रकारची त्यांची शक्ती आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं अलीकडे आजचा या नामसप्ताहाचा पहिला दिवस आहे. पुन्हा त्याला दुग्ध शर्करा योग आहे. श्री संत तुकोबरायांचा 375वा आणि बीज उत्सव अशा प्रकारचा त्या नामसप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी आरंभ झाला. या अभंग सप्ताह कीर्तनाकरता अभंग निवडत असताना थोडी विसंगती व्हायला लागली. काय नेमका कोणता अभंग घ्यायचा? संतांचा उत्सव आहे, या वर्षातला हा शेवटचा महिना आहे. याच्यामध्ये जी श्री तुकोबर आहे आणि श्री एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा, दोन संतांचे मोठे सोहळे अशा प्रकारचे आहेत आणि होलिका अशा प्रकारचा मोठा उत्सव सुद्धा याच्यामध्ये आहे. आणि नेमकं संतांचा उत्सव आहे, पण वारकरी संप्रदायाचा असा प्रघात आहे. नाम सप्ताहाचा पहिला दिवस असेल तर नाम किंवा रूपाचं वर्णन असलं पाहिजे आणि त्या निमित्ताला किंवा त्या नियमाला अनुसरून आज अलीकडे आपण फक्त भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन अशा प्रकारचं पाहू आणि ते वर्णन या अभंगामध्ये असल्यामुळे खऱ्या अर्थानं तो अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल. अनेक दिवसापासून खऱ्या अर्थानं गावामध्ये येण्याची इच्छा होती, येण्याची आणि आमंत्रणही होतं, मागे पुढे होत होतं, पण तुका म्हणे नाही चालत. तरी बुवाजी आमच्या मुक्तेच्या वारीला आले. तुमची दिंडी गावामध्ये दिंडी होती, आमची गोमाजी महाराजची दिंडी होती आणि महाराज फळाला आले. सांगितलं महाराज या वेळेस कीर्तनाला यावंच लागते. म्हटलं येतो आणि आलोच. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं जगतामध्ये आपण पाहिलं तर पुष्कळ सप्ते होतात. 100 नाही, 1000 नाही, लाखो रुपयाचे होतात, पण त्याला परंपरा नसते. किती वर्षाचा सप्ताह किती वर्ष चालील सांगते ती. लाखो रुपये खर्च करून सप्ते होतात, होत नाही तसं नाही, पण ते किती वर्ष चालतात याला महत्व आहे. हा परंपरेचा सप्ताह आहे. हा लाखात नाही कोटीत झाला तरी परंपरेचा आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं सर्व टाळकरी मंडळी गावातलीच आहे नाही का, काही तिंत्रवची मंडळी एकमेका सहाय्य करू, जवळजवळ गाव आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थानं आणि छोटे मुलं सुद्धा यांचं कौतुक आहे. वास्तविक हे सामान्य नाही, कारण आता ते छोटे दिसले, टाळ जरी चुकत असला किंवा म्हणता येत नसलं, अभंग पाठ नसले तरी पुढे त्यातला एखादा कीर्तनकार भागवतकार होऊ शकतो, एखादा मृदंगाचार्य गायनाचार्य सुंदर अशा प्रकारचा होऊ शकतो. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आज ते बालक छोट्यात असं म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, लहान मुलं खेळत होते हो. एक दृष्टांत सांगतात ज्ञानोबाराय. आणि खेळता खेळता त्यांनी एक माचीसची काडी उगवली, अशी अग्नी तयार झाला आणि करता करता तो अग्नी छोटा होता, त्याचं मोठं व्यापक स्वरूप झालं. आणि कसा करता आता तो बराच मोठा आकार घेतला त्यानं. मग गावातले म्हातारे म्हणतात कसं काय झालं होतं? नाही, ते लहान लहान पोरं खेळून झाले होते आणि ते खेळता खेळता त्यांनी एक काडी उगवली, त्यामुळे एवढा छोटी असो की मोठी असो अग्नी त्याचं काम केल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबाराय सांगतात, देखी खेळता अग्नी लागला.
तो न कळता जैसा उधावला. छोटस स्वरूप जरी दिसत असलं या मुलांचं, तरी हे पुढचं भविष्य अशा प्रकारचं आहे. आपल्याला पुन्हा आपल्या गावामध्ये पगारी किंवा इतरांचं सहकार्य घेण्याची आवश्यकता पडणार नाही. विठ्ठल खऱ्या अर्थानं मनुष्य देह हा अशा प्रकारचा आहे की त्याला प्रत्येक वस्तूची आवड आहे. आणि आवडीची ह्या प्रत्येक जीवाला, मनुष्याला नाही, प्रत्येक जीवाला आवड आहे. भगवान परमात्म्यांनी 84 लक्ष योनीचा या ठिकाणी हिशोब अशा प्रकारचा सांगितला. प्रत्येक जीवाची आवड आहे, पण वेगळी वेगळी आहे. नाही काय? आता प्रत्येक जीवाच्या बद्दल आपण पाहू गेलो तर ते आपल्याला एवढं शक्य होणार नाही. पण एकट्या मानव प्राण्याची जर आपण आवड जर पाहिली, तर मनुष्य प्राण्याला आवडीच्या वस्तू अनेक अशा प्रकारच्या आवडतात, पण प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. सुभाषितकार असं सांगतात, एकाला सर्व आवडत नाही आणि सर्वांना एक वस्तू आवडत नाही. एकाला एक आवडत नाही आणि सर्वांना सर्व आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल. एक देव आहे, सर्वांना एक देव आवडत नाही आणि सर्वांना सर्वच देव आवडत नाही. एकाला एकच देव आवडतो असं नाही आणि सर्वांना सर्वच देव आवडणार नाहीत असंही नाही. त्यामुळे प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. आणि तुमची आपली आवड जी आहे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला बदलणारी आहे. सकाळी वेगळी, दुपारी वेगळी, संध्याकाळी वेगळी, येण्याप्रमाणे. जर कपडे घालायचे ठरवले तर आपण सकाळी कुठे कपडे घालतो, दुपारी गावाला जायचं असलं कुठे कपडे घालतो, संध्याकाळी कीर्तनात जायचं कसे कपडे घालतो, शेतामध्ये जर काम करतो तर कसे कपडे घालतो, एखाद्या लग्नामध्ये जर गेलो तर कसे कपडे घालतो, नव्हे एखाद्या संबंधामध्ये जर गेलो तर ते शेतातले कपडे नसतात, ते बदलत असतात. आवड आहे, ते भिन्न भिन्न आहे. कुणाला रंगीत आवडतात, कुणाला पांढरे आवडतात, ते नाही प्रमाण जाऊ दे. त्याप्रमाणे परमात्म्याची सुद्धा आवड अशा प्रकारची भिन्न भिन्न आहे. त्या परमात्म्याला सर्व विश्वामधलं आणि ते सर्व त्याच्या आवडीचा विषय अशा प्रकारचा आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ही आवड भिन्न भिन्न आहे, बदलणारी आहे. आवड जरी बदलणारी असली तरी माणसाची अशी अवस्था आहे, माणसाला सकाळचं जेवण संध्याकाळी आवडत नाही. नाही का? आजचं जेवण उद्या आवडणार, आज जेवलं ते उद्या जेवसाल काय? हो, एकादशी आहे ना. विठ्ठल विठ्ठल. सकाळी नाश्ता वेगळा आणि चहा वेगळा, दुपारचं जेवण वेगळं, संध्याकाळचं वेगळं, म्हणजे प्रत्येक क्षणाला बदलणाऱ्या अशा प्रकारची मनुष्याची आवड आहे. खाणे पिणे राहणे येण्याप्रमाणे. गाडी सुद्धा एखाद्याला नोकरी लागत नाही, पण लागली नोकरी, पण ती नोकरी त्याला आवडतेच असं नाही. त्याला विचारलं, म्हणजे आतापर्यंत लागली नाही, एवढं मोठं शिक्षण घेतलं. तो म्हणे, महाराज शिक्षण घेतलं, नोकरी लागली, आम्हाला मिळाली, पण माझ्या अपेक्षेप्रमाणे मिळाली नाही. पण आता ते नाही लाजान करावं लागते, नाही तर घरी बसता का? विठ्ठल विठ्ठल. आणि शास्त्रामध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना शास्त्राने दोन प्रकारामध्ये केलं. एक सगुण स्वरूपामध्ये आहे, एक निर्गुण स्वरूपामध्ये आहे. आणि निर्गुण स्वरूपामध्ये असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या बद्दल जर आपण विचार केला, नाही आपण काय अनेकांनी विचार केलेला आहे, याच्याबद्दल त्याचं चिंतन केलेलं आहे, पण त्याच्याबद्दल मात्र त्यांना काही सांगता आलं नाही. वेदाला विचारलं, वेद जाणू गेला पुढे मौनावला, श्रुती म्हणती नेती नेती. शेषाला विचारलं, शेष म्हणते एका जीवीच्या दोन नाही 1000 झाल्या. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं मात्र आम्हाला काही सांगते. अनेकांना असं विचारलं, साधू संतांना विचारलं, ऋषी मुनींना विचारलं, जपी तपी संन्यासी तपश्चर्या करणाऱ्यांना विचारलं, नाही का, या परमात्म्याच्या भेटी करता. परमात्मा अशी वस्तू आहे की ती प्रत्यक्षात भेटत नाही. भेटण्याचा अट्टास करू नका. कारण अलीकडे बरीच मंडळी अशी आहे की ते देव दाखवतो म्हणतात. देव दाखवण्याची वस्तू नाही. तुकोबा एक दृष्टांत सांगतात, मलया निळ शीतळू पालवी नये गाळू, सुमनांचा परिमळू बांधिता नये, तैसा जाणा सर्वेश्वरू म्हणून ये सानाथुरू, याच्या स्वरूपाचा निर्धारू कौन जाणे. मलयागिरी पर्वतावरून सुगंध अशा प्रकारचा वारा वाहतो. आणि एक जण तिकडे गेला तर सांगितलं, असा सुगंध आपल्याकडे आपल्या गावाला जर नेला तर सोबत बरं होईल. मग त्यानं केलं, दुपट्यामध्ये गाठोडं बांधलं त्या सुगंधाचं, म्हणजे आपण घरी घेऊन जाऊ. तुकोबराय सल्ला देतात, पालवी नये गाळू, तो गाळले जात नाही, त्याचं गाठोडं बनले जात नाही, सोबत नेता येणार नाही. ज्याप्रमाणे पण नाही म्हणावं का तो
नाही म्हणसाल तर सुगंध आहे, या फुलामध्ये सुगंध आहे. पण नाही कसं म्हणता येईल, आहे तर दिसत नाही. ही म्हणजे दुरावस्था त्या ठिकाणी होते. आणि महाराज सांगतात त्या ठिकाणी, त्याप्रमाणे भगवान परमात्मा नाही म्हणा, त्याचं वास्तव्य दिसते, अनुभव दिसते, त्याची अनुभूती येते. आणि आहे म्हणा तर दिसत नाही. या माईकामध्ये मी बोलून राहिलो, माझा आवाज तेवढा नाही वास्तविक. मी जर बोललो तर त्या समोरच्या भाऊला सुद्धा ऐकू येणार नाही. पण त्याच्यामध्ये अशी शक्ती आहे, त्या ऑपरेटरच्या हातामध्ये आहे. तो लगेच बटन दाबतो, ठीक आहे. कर्कश आवाज नसला तरी तो गोड करतो, मशीनाच्या आवाज गोड करण्याची. आणि त्याचा आवाज एवढा मोठा होते, पलीकडे जर आपण गेलो तर 4-5 किलोमीटर पर्यंत दुसऱ्या गावाला सुद्धा तो आवाज ऐकू जाते. एवढा आवाज असण्याचं कारण काय हो? या माईक मध्ये तेवढी शक्ती आहे. हो, त्याची मशीन तिथं बसवलेली आहे. आणि त्या शक्ती, मग तुम्हाला आम्हाला ते मशीन, त्याची शक्ती कुठे आहे दिसत नाही. विजेमध्ये शक्ती नाही. पुष्कळ उदाहरण सांगता येतील. एवढाचा केसासारखा बारीक तार आहे त्या लाईटामध्ये, पण खऱ्या अर्थानं तो तार नाही म्हणा, ते शक्ती नाही म्हणा, तो उजेड पडून राहिला. आणि आहे म्हणा तर दिसत नाही. ही अशी दुरावस्था असल्यामुळे परमात्म्याची तीच अवस्था आहे. अनेकांनी खऱ्या अर्थानं त्या परमात्म्याला शोधण्यासाठी, त्याच्या भेटीसाठी अनेक प्रयत्न सुद्धा केले. विठ्ठल विठ्ठल याच्यासाठी हो केले नाना याग, यासाठी हो केले नाना याच्यासाठी हो ते जियले भोग, याची लागी होते दियले भोग याच्यासाठी हो अष्टांगादी योग, यासाठी हो अष्टांगाची योग याच्यासाठी या विषयाचा त्याग हो, यासाठी विषयाचा त्याग जन्मोजन्मांतरी केली सूचना, जन्मोजन्मांतरी केली सूचना, जन्मांतरी केली सूचना जन्मोजन्मांतरी केली सूचना याची लागी हो जियले भोग, याची लागी होते दियले भोग याची लागी हो गेले नाना याग, याची लागी होते नाना याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी हो भक्ताला याची लागी हो विषयाचा त्याग हो याची लागी हो याची लागी हो विषयाचा त्याग हो याची लागी हो जन्मोजन्मांतरी केली सूचना जन्मोजन्मांतरी केली सूचना जन्मोजन्मांतरी केली हो सूचना जन्मोजन्मांतरी केली हो सूचना याची लागी होते जियले भोग. त्या गोपिकांचा अनुभव सांगतात, तुमचा आपला नंबर लागत नाही. सगळा भोगाचा त्याग केला त्यांनी. याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग. अनेक विषय सर्व सोडून दिले. गोपी त्याच्या पुढे जाऊन सांगतात, निळोपराय म्हणतात, ज्ञान साधनाच्या केल्या खडापडा परी त्या न बोधिव याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडभाटा योगा अभ्यासी. आता संपूर्ण अभंग पाहून घ्या. यज्ञ याग स्वर्ग भोग येण्याप्रमाणे सर्व अभंग पाहून घ्या. एवढे प्रयत्न केले तरी सुद्धा तो स्वप्नामध्ये आला नाही, दिसण्याची शक्यता नाही. विठ्ठल विठ्ठल शेवटी निरोपाला सांगतात, ऐसे शोधिले मार्ग नानापरी न इति प्रतीती मग सांडिले दुरी. आता आता म्हणजे वर्तमान काळामध्ये बोलतात. अभंग लिहून 375 वर्ष झालेत, पण महाराज वर्तमान काळामध्ये बोलतात. आता किती गावणी नाचवा मुरारी निळा म्हणे तो हा जोडला सांगत. तो परमात्मा खऱ्याच आमच्या सोबत येतो, बोलतो, चालतो, खातो, दूध पितो, येण्याप्रमाणे भोजन सुद्धा करतो, आमच्या सोबत भजनामध्ये नाचतो सुद्धा, गातो सुद्धा, येण्याप्रमाणे सर्व कार्य करतो. पण तो अनेकांनी सायास करून त्याला खऱ्याच त्यांना भेटला नाही. त्यांनी प्रयत्न केला. एकाने विचारलं, कसा आहे तो परमात्मा आणि निर्गुण स्वरूपामध्ये? म्हणजे नेमकं काय आहे ते?
अलीकडच्या काळात मोठी फसगत आहे बरं लोकांची. शहाणे शहाणे विद्वान नाही, हुशार शिक्षण घेतलेले लोक याच्यामध्ये बसून आले. आणि हे तरुण मंडळी, तर तुमच्या काळात तरुण माणसं कीर्तन ऐकतात, हे महत्वाची गोष्ट आहे. तरुण माणसं याच्यामध्ये अनेक ठिकाणी भरगडले जाऊन राहिले, व त्यांची फसवेगिरी होऊन राहिली, पण त्यांना कळत नाही. पण त्यांना लालूच अशा दाखवले, तुम्ही काय करताय, अरे कुठे दिंडीत जाता मुक्ताबाईला, इकडे या तुम्ही, फक्त डोळे बंद करा, तुम्हाला लाल लाईट दिशील, निळा दिशील, पिरवा दिशील, हिळा दिशील. तुको बरा अनुभव सांगतात, नाकडे नाद बिंदू कळा ज्योती, ते थोडस कीर्तन डोक्यावून देईन ना, पण फक्त लक्षात घ्या. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मला महाराज सारखे कीर्तन नाही करतायत बरं. महाराज, तुम्ही कीर्तनाला कोण्या महाराजले बोलावलं हो, ते महाराज तुमच्यासारखे कीर्तन येतच नाही, मला खरंच येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल महाराजचं कीर्तन हे काही असं ते विनाकारण नाही, म्हणत स्वयं घोषित आहे आणि प्रमाणाला धरून नाही. विनोद करतात महाराज, पण प्रमाणाला धरून. आमच्या इथे कीर्तन घेतलं महाराज म्हणून, मागच्या वर्षी म्हणत ते मालकी महाराज त्याला बोलवा म्हणत कोणते हो ते महाराज, ते आलते, ते दुसऱ्या दिवशी कीर्तन होतं. हे नाही प्रमाण, माणसं आठवण करतात महाराजची. विठ्ठल आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं अनेकांची या ठिकाणी फसगत होऊन राहिली. ज्यांचा या थोडस करता मागचा थोडा आढावा घेतला पाहिजे. ज्यांनी देव पाहण्याचा प्रयत्न केला, अट्टास केला, तेवढे प्रयत्न तुम्ही आपण करू शकत नाही. तत्कालीन त्या काळामध्ये त्या संतांनी, त्या ऋषीमुनींनी केले. खऱ्या अर्थानं गोपींनी, गोपाळांनी अशा प्रकारचे प्रयत्न केले. त्या परमात्म्याला आपलंस करण्याकरता एवढा त्यांचा प्रयत्न होता. पण एकाने विचारलं, अहो निर्गुण स्वरूप म्हणजे नेमकं कसं हो, कशा प्रकारचं आहे, लाल आहे, लांब आहे, गोल आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे, अशा प्रकारचं आहे काय, काळा आहे, गोरा आहे, खुजा आहे, ठेंगणा, येणे प्रमाणे नव्हता. काळा गोरा खुजा ना ठेंगणा, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, जीव शिव कैशी तयाची भावना, पंचभौतिक याने पंच प्राणावो, रूप धरिले सगुण चांगले. काळा नाही, गोरा नाही, पिवळा नाही, हिरवा नाही, 9 रंगापैकी एकही रंगात त्याचा रंग नाही. उंच नाही, ठेंगणा नाही, गोल नाही, त्रिकोण नाही, येणेप्रमाणे कुठल्या करे. बरं कोण्या गावला राहतो त्याचा पत्ता माहित आहे काय, त्याचा पत्ता सुद्धा सांगता येत नव्हता. गाव शिवला पाहिला यासी काही, नव्हता गाव शिवला काही, नाम रूपाची तो आदिची भावना आहे. नाम रूपाची भावनाही, मनती वैकुंठ ते कालची झाले माये, मनती वैकुंठ ते काल झाले बाई, क्षीरसागर ना कैसा शेषशाही वो, रूप धरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले. आणि ओ रूप धरिले गुण चांगले, रूप धरिले गुण चांगले. गावचा पत्ता नाही नव्हता, गाव शिव पहिला यासी काही. तुम्हा आपल्याला विचारलं सांगतो आम्ही, तुम्ही कोण्या गावचे हो, आम्ही आपल्या गावचं नाव सांगतो. ठीक आहे, आम्ही त्या गल्लीचा पत्ता सांगतो, त्या घराचा पत्ता सांगतो, वार्ड क्रमांक सांगतो, येणेप्रमाणे तालुका जिल्हा सर्व पत्ता सांगतो. देवाच्या गावाचा पत्ताच अशा प्रकारचा नाही. ठीक आहे, आणि त्यामुळे नव्हता गाव शिव पहिला अशी काही, नाम रूपाशी तो आधीची ठावणी, त्याला नाव नाही. कबीर महाराज सांगतात, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराय. हे निर्गुण निराकार तुही रघुराय. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. महाराज सांगतात, कबीर महाराज सांगतात, निर्गुण उपासक होते वास्तविक दिसाने कबीर महाराज, पण ते सांगतात रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया. ही त्या परमात्म्याची अवस्था असल्यामुळे अनेकांच्याकडून उत्तर आलं नाही, 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 नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं पण एक दिवस असं झालं,
आणि कंसाच्या बंदीखान्यामध्ये वसुदेव देवकी असताना 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. सगळ्या जगामध्ये चर्चा झाली, मथुरामे प्रकट भयो भगवान. 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. तेव्हा वसुदेवजी म्हणतात हा मृत्यूलोक आहे आणि इथला नियम असा नाही, इथं ताणव पाळ जन्माला यावं लागते. 8 वर्षाची मूर्ती नाही. आता एका दिवसाचा मुलगा 8 वर्षाचा होईल, पण 8 वर्षाचा मुलगा एका दिवसाचा कसा होईल हो? कसं काय? विज्ञानानं कितीही प्रयोग केले, अजून 1000 वर्ष तरी ते शक्य होणार. आणि पण खऱ्या अर्थाने ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, त्याला काय होता येणार नाही हो, लगेच बाळ ताणा झाला. आणि सांगितलं चला नंदाच्या घराला. गेले नंदाच्या घराला. आपल्याला काल्याचं कीर्तन नाही बरं का. आणि त्या ठिकाणी यशोदेच्या घरी आणि मुलगा जन्माला आला म्हणून एकाच शेजारच्या बाईला माहिती झालं. ते बाई दुसरीला सांगेल तुला माहित आहे काय. आणि आणि काय झालं म्हणे यशोदेला मुलगा झाला, पण सांगू नको, मी फक्त तुला सांगतो. आमच्या इकडे अशी जाहिरात असते बरं, तुमच्या इकडचं मला माहिती नाही, कारण आमचा अकोला जिल्हा आहे, तुमचा बुलढाणा, त्यामुळे इकडचं मला कमी माहिती आहे. एकीने दुसरीला, दुसरी ते सर्व अशा प्रकारचं, त्यावेळेला नेटवर्क नव्हतं, टीव्ही नव्हती, अशा प्रकारचं मोबाईलची सुद्धा व्यवस्था नव्हती. पण एका सेकंदात पूर्ण त्या सर्व गोकुळ शहरामध्ये आणि नगरामध्ये ही जाहिरात पसरली. आणि त्या गवळणी त्या खऱ्या अर्थाने तिथं पाहण्याकरता जायला लागल्या. आणि तेव्हा माणसाला पाहण्याकरता किती वेळा येतात माहित आहे? 3 वेळा येत असतात. कधी कधी जन्म झाला तेव्हा पाहण्याकरता येतात. आणि पुन्हा तोच मुलगा 25 वर्ष झाला की मग पुन्हा पाहण्याकरता येतात. आणि ज्यावेळेला तो वैकुंठवासी होते तेव्हा पाहण्याकरता येतात. काय फरक आहे तिघांच्या पाहण्यामध्ये? जेव्हा छोटा बाळ असते ना, आणि तो छोटा बाळ किती सुंदर दिसते माहित आहे? बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजीरवाणे गे. ओ छोटे मुलं म्हणजे देवाघरचे फुलं दिसतात, इतके सुंदर अशा प्रकारचे ते बाळ. 25 वर्षांतर ते स्वरूप आणखीन विशेष दिसते. पण शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र ते खऱ्या अर्थानं ओळखू सुद्धा येत नाही. आणि पण तरी माणसं पाहायला जातात. मेलेल्या माणसाला पाहायला गेलं पाहिजे म्हणतात, गेलंच पाहिजे. त्याच्या स्वरूपामध्ये पुन्हा बदल होते येण्याप्रमाणे, कारण रूप वाढता ते नासे, ज्ञानोबा सांगतात. त्या रूपाची जशी वाढ होते तसं पहिलं स्वरूप नष्ट होते आणि नवीन स्वरूप अशा प्रकारचं मिळते. आणि त्या प्रमाणामध्ये यशोदेच्या घरी मुलगा झाला म्हणून त्या ठिकाणी गवळणी पाहण्याकरता जातात. आणि जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी खरं त्या मुलाचं कौतुक करतात. काय सुंदर मुलगा आहे हो. काय गवळणी सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. ही बातमी सर्व आणि सर्वीकडे पसरली. आणि त्याकरता आणि त्यावेळेला सर्व अरण्यामध्ये असलेले जे ऋषी मुनी आहेत, जे हजारो वर्षापासून तपश्चर्या करण्याकरता बसले होते, कोणी यज्ञ करण्याकरता बसलं होतं, कोणी एक भुक्तरून अशा प्रकारची तपश्चर्या केली, कोणी अंगुष्ठावर उभं राहून तपश्चर्या केली, कोणी फक्त पाणी पिऊन तपश्चर्या केली, कोणी वायू भक्षण करून तपश्चर्या केली. ते सर्वांना बातमी कळाल्यामुळे ते त्या परमात्म्याच्या भेटण्याकरता सर्व समुदाय अशा प्रकारचे निघाले. एवढंच नाही तर सर्व देवता सुद्धा निघाल्या, शंभू महादेव सुद्धा निघाले. विठाल विठाल त्या ठिकाणी आले. सर्वांनी त्या देवाचे आणि खऱ्या अर्थानं स्वरूप पाहलं. आणि प्रत्येकाने आपापल्या अधिकाराप्रमाणे, बुद्धिमत्तेप्रमाणे त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करायला सुरुवात केली. किती सुंदर होते. सावळे सुंदर रूप मनोहर, सावरी सुंदर रूप मनोहर, सावरी सुंदर रूप मनोहर, सावरी सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे, सावरी सुंदर रूप मनोहर, सावरी सुंदर रूप मनोहर. त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करतात. सावळे सुंदर. सावळं आणि सुंदर कसं काय शक्य आहे? पण तरी सुंदर, एवढा सुंदर. आता अनेक संतांचे अनेक मतमतांतर त्याच्याबद्दल, राजस सुकुमार
मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी बळवट चंदनाची प्रत्येकाने ज्याला भेटीला गेले त्यांनी प्रत्येकाने वेगळं वेगळं अशा प्रकारचं वर्णन आहे. अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सर्व देवता आल्या. त्याच्यामध्ये शंभू महादेव आले. महादेवाला समाधीमध्ये बसले होते. समाधी उत्थान झाली आणि खऱ्या अर्थानं शंभू महादेव आले, पण ते एकटे नाही. त्यांची मित्रमंडळी, त्यांचं सैन्य वेगळंच आहे, नाही काय. भूत वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती, नाही काय. काशीला व्याघ्रंबर आहे, गळ्यामध्ये सर्प आहेत, माथावर जटाभार आहे, त्याच्यामध्ये गंगा अशा प्रकारचे हाती डमरू आहे, त्रिशूळ आहे, येणेप्रमाणे त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. हे सर्व अशा प्रकारचे त्या ठिकाणी आले पाहण्याकरता. आणि जेव्हा शंभू महादेव नंदराजाच्या राजवाड्यासमोर येतात आणि तिथून हाक मारतात, ओम भवती भिक्षां देई, यशोदे भिक्षा घाल. तेव्हा यशोदेच्या घरी मुलगा झाल्यामुळे तिनं आणि खऱ्या अर्थानं आणि दान देण्याकरता मोहरा आणल्या ताटामध्ये. म्हणजे महाराजांना नातू झाला, आम्हाला आल्याबरोबर पहिले पेढा दिला. विठ्ठल विठ्ठल. पण यशोदेनं पेढा नाही दिला, बरं मोहरा दिला. मोहरा म्हणजे काय, किंमत काय कमी आहे काय, जाऊ द्या मग सकाळी पाहू आपण. आणि अशा प्रकारच्या तेव्हा शंभू महादेव म्हणतात, यशोदे मला असं दान नको आहे, मला मोहरा नको, मला काय पाहिजे म्हणे, आणि तुझा कृष्ण दाखव. तेव्हा तिच्या दास्यासोबत होते, म्हणले यशोदे हे स्वरूप पाहिलं कसं वेगळं आहे तर, आणि त्याला जर कृष्ण दाखवला आणि छोटस बाळ आहे ते, आणि तो कृष्ण जर घाबरला आणि भिला तर कोण दृष्ट काढणार. आणि त्यामुळे तू या बाबाला काही हा मुलगा दाखवू नको. पण त्यांनी अट्टाच घेतला, यशोदे कृष्ण दाखव. तिकडे कृष्णाला रडायला सुरुवात केली आणि रडण्याचा स्वर असा होता, मला जोगी दाखव, नंद के द्वार एक जोगी आया, ठीक आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी तिकडे रडायला सुरुवात तशी केली. शेवटी यशोदा समोर आली, म्हणे जोगी बुवा तुम्ही नेहमी नेहमी येता म्हणे. आम्ही नेहमी नसतो येत, बहुता दिवसा फेरा आला या नगरा. आम्ही पुष्कळ दिवसानं आलो, पहिल्यांदाच या गावामध्ये आलो, आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मी मुलगा दाखवते, पण एक अट आहे. म्हणे कशी, तुम्ही तिथेच उभे राहा आणि मी लांबून तुम्हाला दाखवते. शंभू महादेव म्हणतात ठीक आहे. हो, गेली यशोदा मैया घरामध्ये आणि त्या भगवान कृष्णाला खऱ्या अर्थानं गडेवर आणलं हो, आणि असं कडेवर हातावर धरलं, आणि भगवान महादेव गेटच्या बाहेरून त्या ठिकाणी त्या स्वरूपाला नमस्कार करतात. हे योगेश्वर आणि ते योगेश्वर. विठ्ठल विठ्ठल. त्या स्वरूपाचं वर्णन करतात. रूप पाहता डोळसू, रूप पाहता डोळसू, रूप पाहता डोळसू, रूप पाहता सुंदर पाता गोप वेशू, सुंदर पाता गोप वेशू, गोप वेशू, सुंदर पाहता गोप वेशू, गोप वेशू, सुंदर पाहता गोप वेशू. महिमा वर्णिता महेशू, महिमा वर्णिता महेशू, महिमा वर्णिता महेशू, महेशू, महिमा वर्णिता महेशू, महेशू, महिमा वर्णिता महेशू. तेने मस्तकी वंदिला, तेने मस्तकी वंदिला. तो हा विठोबा निधान, तो हा विठोबा निधान, निधान तो हा विठोबा, निधान तो हा विठोबा, शंभू महादेव त्या स्वरूपाचं वर्णन करतात. रूप पाहता डोळसू, डोळसच्या प्रकारचं स्वरूप होतं, ठीक आहे. सुंदर पाहता गोप वेशू, महिमा वर्णिता महेशू, तेने मस्तकी वंदिला. हो, त्या महादेवाने खऱ्या अर्थानं मस्तक नमस्कार केला डोक्यावर. जशा प्रकारचं पहिले वारकरी, खऱ्या अर्थानं आपण वारकरी वारकरी म्हणतो की वारकरी संप्रदाय, खऱ्या अर्थानं पहिले वारकरी भगवान शंभू महादेव आहेत. पंढरपूरची जेव्हा वारीला गेले शंभू महादेव, तेव्हा जेव्हा विठोबाच्या दर्शनाकरता समोर जातात,
तो देवाला एवढा आनंद झाला हो, उचलून डोक्यावर घेतला. तुका म्हणे पांडुरंग श्रीवंदी शिवलिंग. एवढं त्या दोन्ही देवाचं ऐक्य आहे नाही का. दोन्ही देव एक पाही या आईशे दुजे नाही. जनाबाई सांगतात शिवा रामा नाही भेद, दोन्ही देवतेची सिद्ध. जनी म्हणे आत्मा एक, सर्वभूती तो व्यापक. ही अवस्था त्या देवतांची आहे. आणि त्यामुळे एवढं सुंदर अशा प्रकारचं स्वरूप, अशा प्रकारचं सर्व साधू संतांनी पाहिलं आणि जिकडे तिकडे अशा प्रकारचा आनंद झाला. आणि त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, मला हे सगुण स्वरूप अतिशय आवडलं अभंगाच्या पहिल्या चरणात. आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप, आवडे हे रूप गोजिरे सगुण, 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 आवडे हे रूप, आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे आवडे हे रूप गोजिरे सगुण. महाराज सांगतात हे रूप मला आवडलं, सगुण रूप. आपण पहिले पाहिलं दोन प्रकारामध्ये सगुण आणि निर्गुण हे दोन स्वरूप आहेत परमात्म्याची, पण भिन्नता नाही. जसं एका पैशाच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे एकाच स्वरूपाच्या दोन बाजू आहेत. एक सगुण स्वरूप आहे आणि एक निर्गुण स्वरूप आहे. पण काहीचं मत असं आहे निर्गुण स्वरूपाचं विशेष आहे आणि सगुण स्वरूप अशा प्रकारचं येण्याप्रमाणे त्याच्यामध्ये काही उणीव आहे, पण मुळीच नाही. कारण खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं भजन सगुण स्वरूपामध्ये करता येत, निर्गुण स्वरूपामध्ये भगवंताचं भजन करता येत नाही, चिंतन करता येईल. काही लोकांचा अट्टास आहे, पण नाही काय तुकोबाराय असं सांगतात, काय करावी ती आत्मस्थिती करीती खंडन भजनाचे. भजनाचं खंडन करण्याचं साधन त्यांच्याकडे आहे. ते भजन करणं त्यांना काही गरज नाही. टाळ नाही, मृदंग नाही, विना नाही. मुक्ताबाईची पंढरपूरची कुठली वारी अशा प्रकारची नाही, कारण त्यांचं त्या स्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं चिंतन चालू असतं. त्यामुळे ते बाकीच्या आणि अशा आणि कार्यक्रमाला उपक्रमाला खऱ्या अर्थानं ते अशा प्रकारचं सहकार्य सुद्धा करत नाहीत. ही त्यांची अवस्था अलीकडे. त्याला आता तरी इलाज नाही, कारण दोन प्रवाह आहेत शेवटी. पण सगुण स्वरूप परमात्म्याचं असं आहे, आपण मंदिरामध्ये जातो खऱ्या अर्थानं आणि त्या देवतेच्या आपण दर्शन घेतो खऱ्या अर्थानं, तेव्हा खऱ्या अर्थानं देवाला पाहिल्याबरोबर समाधान अशा प्रकारचं वाटते, नाही का. ओ देव जगतामध्ये आहे पण तो दिसत नाही. त्याबद्दल काय आपण पहिलेच त्याचं चिंतन थोडं पाहिलं. दोन पक्षी असे आहेत, एक म्हणते या जगामध्ये चंद्र नाही आणि दुसरा पक्षी असं म्हणते या जगामध्ये आणि सूर्य नाही. मग ते खरं आहे का हो? आता चंद्र नाही का आकाशामध्ये, तुम्ही सर्व आपण पाहू शकतो. सकाळी सूर्य उगवतो नाही का, मग ते खरं आहे काय? म्हणजे एक जण म्हणते चंद्र नाही म्हणजे त्याचं खरं आहे का? हे प्रमाणे कावळा म्हणते या आकाशामध्ये चंद्रच नाही, त्याला रात्री दिसत नाही. घुबड म्हणते या जगामध्ये सूर्य नाही, त्याला दिवसा दिसत नाही.
येण्याप्रमाणे माणसं म्हणतात जगामध्ये देवच नाही, त्यांना दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल आंधळी ती तुका म्हणे संसारी, जीही नाही हरी ओळखीला. खऱ्या अर्थानं संसारामध्ये असून सुद्धा, मनुष्याच्या जन्मामध्ये येऊन सुद्धा आपण आंधळे अशा प्रकारचे आहोत की आपल्याला देव असून सुद्धा तो दिसत नाही. आणि त्यामुळे तुकोबारे सांगतात, आम्हाला हे स्वरूप भगवंताचं स्वरूप अशा प्रकारचं आवडलं आणि त्यामुळे मला खऱ्या अर्थानं त्याची अतिशय आवड निर्माण झाली. आवडीची वस्तू मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त होत असते. जोपर्यंत आवडीची वस्तू मिळत नाही तोपर्यंत समाधान मिळत नाही. असोन इंद्राची संपत्ती समाधान नाही जयाची चित्ती. इंद्राकडे एवढी संपत्ती आहे तेवढी जर धन आपल्याकडे आणून दिलं ना तरी माणसांचं चित्त समाधान होत नसतं. आणि म्हणून तुकोराम म्हणतात, आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. डोळे सुखावले. पहिलं सुख डोळ्याला झालं नाही काय. आपण मंदिरात जातो ना दर्शन करायला, सर्वच आपण जातो आणि देवाच्या समोर हात जोडतो, पण बरेच लोक देवाच्या समोर हात जोडतात डोळे बंद करतात. दर्शन कसं काय होईल डोळे बंद करून? पंढरपूरला 40 तास लाईन मध्ये उभे राहतात. ऐन आता देवाच्या समोर जाणार, एका सेकंदात हातही जोडतात. अंतकरण फार शुद्ध असते की दर्शन होते, आता होऊन राहिलं, अन ऐन वेळेवर आणि डोळे बंद करतात, म्हणजे ऐन वेळेवर नापास होण्याची पाळी. विठ्ठल विठ्ठल सांगतात, देवाचं दर्शन घेण्याकरता निघाले, मग डोळे बंद करण्याची काय आवश्यकता आहे? डोळे भरून या पाहिन तुझे मुख त्याची मज सुख देवी देवा, त्याची मज सुख देई देवा, त्याची मज सुख देई देवा. डोळे भरून या पाय तुझे मुख, त्याची मज सुख देई देवा, त्याची मज सुख देई देवा, डोळे भरून जेव्हा आपण त्या प्रत्यक्षात देवाचं स्वरूप पाहू तेव्हाच खऱ्या अर्थानं ती गवळणतीचा अनुभव सांगते. देखीला डोळा तिला विचारलं, तू देव पाहला काय? म्हणे हो. कसा आहे? पाहला, खूप सुंदर आहे. कसा आहे? कसा आहे? ती सांगायला लागली. देखीला डोळा बैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी. आपण पंढरपूरला जातो, गेलेला सगळे नाही का, शेगाला तरी जातो, पण जात असताना एक छोटासा बाळ नेला सोबत, एका वर्षावरचा असेल, आणि पंढरपूरला विठोबाचं दर्शन करून आणलं. भाग्यवान आहे, छोट्या मुलाचं दर्शन पंढरपूर. आणि त्याला विचारलं, पंढरपूरला गेलता का? म्हणे हो. विठोबा कसा आहे? सांगता येत नाही, अज्ञान अवस्था आहे. पण त्याला जर 50 वर्षांनी पाठवलं होतं, प्रत्येक सांगे देव कमरेवर उभा आहे, सुंदर ते ध्यान उभं विटेवरी करकटावरी. ही अवस्था परमात्म्याची. किती अलंकार देवाला घातले आहेत, मकराकार कुंडल आहे, डोक्यामध्ये किरीट आहे, काचेला पितांबर आहे, अशा प्रकारचं शंखचक्र गदा हातामध्ये, अशा प्रकारचे आयुध, सर्व त्याचं वर्णन सांगता येईल. पण सज्ञान अवस्थेमध्ये, अज्ञान अवस्थेमध्ये सांगता येत नाही. जर आपण पंढरपूरला जाऊन जर आपल्याला देवाचं स्वरूप सांगता येत नसेल तर आपण अजूनही अज्ञानच आहोत. विठ्ठल विठ्ठल आणि त्यामुळे पहिल्यांदा पहिलं सुख आपल्या डोळ्याला होते. तुकोबाराय प्रत्येक आपल्या अवयवाला सल्ला देतात. डोळे तुम्ही या रे सुख पहा विठोबाची, कान भरून या ऐके तुझी कीर्ती, वाहे रंगी टाळी नाचे न उदास. आपण मुक्ताबाईला जर पैदल गेलो ना पर्यंत, महाराज एवढ्या लांब कशाला जातो? 150 किलोमीटर पैदल. आम्ही पहिले गोमाजी महाराजले कबूल केलं, महाराज आम्ही दिंडी देतो पण रस्त्याने आमचे हात पाय काही दुखलं पाहिजे. कबूल केलं देवाले महाराजांना. महाराजांना फक्त येऊन तर पा, वाहे रंगी टाळी नाचे ना उदास. हे देई हातास पाय, आमच्या हातापायाला जर सुख देशील ना तर आम्ही मग पुढच्या पंढरपूरच्या आणि मुक्ताबाईच्या कुठल्याही वारीला येऊ. पण आपलं तसं नाही. देवानं जर आम्हाला सुखी ठेवलं ना तर मग आम्ही पुढच्या वर्षी जाऊ. म्हणजे सगळं उदार काम आहे. विठ्ठल विठ्ठल हो, तो काही सुखी ठेवत नाही. तुमचे पाय दुखल्याशिवाय राहत नाही. तुम्ही काही मुक्ताबाईला पंढरपूरला जात नाही. आणि हे चाललं वर्ष रिटायर झाला, सरकारनं घरी हाकलून दिलं आणि तो म्हणे महाराज मला दिंडीमध्ये यावंसं वाटते. म्हणून सरकारनं विचार केला की हा आता 60 वर्षाचा झाला, याले राम शब्द म्हणायला सांगितला तर लांब असं त्याचा स्वर ऐकू येते,
याला कानानं ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, पाय दुखतात, कमरेचा त्रास आहे, येणेप्रमाणे सर्व. हा कसा काय 25 किलोमीटर चाललेलो पैदल? सरकार जर त्याच्या कामावर जर असा माणूस ठेवत नाही तर दिंडीत चालीन का असा माणूस? विठाल विठाल. पण तरी महाराज सांगतात खऱ्या अर्थानं, नटखट या रे, शुद्ध होणी जा रे. आमच्या दिंडीमध्ये समोर जो बोर्ड पकडणारा म्हातारा आहे ना, 86 वर्षाचा आहे. 86 वर्षाचं वय आहे म्हाताऱ्याचं, आणि 5 मिनिटं चूप बसत नाही. काय त्याची कोणती शक्ती आहे काय मी त्याच्याकडे? जर ते मल्हारीचा अभंग म्हटला किंवा भारुड म्हटलं तर पताक घेऊन नाचते मध्ये, पण चूप बसत नाही. तरुण पोरं नाचत नाहीत पण तो म्हातारा नाचते. काय साधी गोष्ट. 86 वर्षाचं वय या वर्षीचा बस येणेप्रमाणे खऱ्या अर्थानं. म्हणून खऱ्या अर्थानं जो अट्टास आहे तुकोबरायांचा या ठिकाणी, डोळ्याला सुख झालं, हाताला सुख झालं, कानाला सुख झालं, सर्व शरीराला खऱ्या अर्थानं, आणि महत्वाचं आपल्या चित्ताला समाधान मिळालं. आणि म्हणून महाराज म्हणतात, असा जर समाधान किंवा शांती देणारा देव असेल ना, देवा तू माझ्या समोर नेहमी उभा असला पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसा महाराज अट्टास असा करतात, देवा तू माझ्या समोर उभा राहा, नेहमी करतात. भगवान म्हणतात मी का पाठीमागे लागतो का हो? मी नेहमी समोरच असतो, पण भक्तच माझ्या समोर येत नाही. अडचण अशी आहे, देव समोर येतो पण भक्त किंवा साधक किंवा माणसं देवाच्या समोर जात. एकाला विचारलं तुमच्या गावात हनुमानजीचं मंदिर आहे का? म्हणे आहे. कुठे? तिकडे आहे म्हणे. तुम्ही दर्शनाला जात असता का? आपण जात नसतो. म्हणजे कधी, म्हणजे कधीच गेलो नाही, जाण्याची शक्यता सुद्धा नाही. म्हटलं कधीच नसतील गेले तरी 2 वेळ जावं लागेल. म्हणे कधी? म्हणजे इकडे घोड्यावर बसून जाशील तेव्हा, आणि इकडे तुझा बाप मरीन त्याची शुद्धीपत्र मागण्या 2 वेळा जावं लागेल. मग तू घोड्यावर बसून का भूताच्या पाया लागशील का? विठाल विठाल. विचित्र माणसं खरे. आता जीवनामध्ये काहीतरी नित्याने असलं पाहिजे.
भागवत कथा कशा करताय? प्रतिवर्षी आपण म्हणतो ना, याही वर्षी सालाबाद प्रमाणे नाही का, बरोबर तिथीवर त्या तारखेवर आपण कथेला आरंभ करतो. आता श्री संत तुकोबारायांचा बीज सोहळा आहे, लगेच नाथ महाराजांचा समाधी सोहळा, जल समाधी सोहळा चालू होईल. हे उपक्रम कशा करतायत? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 365 दिवसापैकी एकही दिवस रिकामा नाही की ज्याच्यामध्ये त्याला काही निमित्त अशा प्रकारचं नाही. कुठे दिवसाला निमित्त आहे, कुठे तिथीला निमित्त आहे, कुठं महिन्याला महत्व आहे अशा प्रकारचं. पण एकही दिवस एकही महिना अशा प्रकारचा रिकामा नाही. त्या प्रत्येक दिवसाला विशेष प्रकारचं महत्व असल्यामुळे आणि त्याचं ती परंपरा तुम्ही आपण खऱ्या अर्थानं सांभाळत असल्यामुळे आणि सांभाळली पाहिजे. ठीक आहे. बरेच लोक मला एकाने विचारलं, म्हणे महाराज हे भागवत ग्रंथ या गावाला कथा, त्या गावाला कथा, त्या गावाला कथा, लाखो रुपयाचा खर्च, 8 दिवसात गमवायची, वेळ गमवायचा, पैसा खर्च करायचा, एवढं करून फायदा काय? त्याच्यामध्ये काय आहे भागवतामध्ये? प्रश्न असा होता, एवढं मोठं त्या भागवतामध्ये काय आहे? आता भागवतामध्ये काय आहे सांगत बसलं तर 7 दिवसात सांगितले जात नाही, महिना गेला तरी नाही, जन्म संपला तरी तो पूर्ण होणार नाही आणि याच्याकडे ऐकण्याकरता वेळ नाही. त्याचं म्हणणं होतं आपले म्हणणे थोडक्यात सांगा. आता त्याचा प्रश्न असा आहे की या भागवत ग्रंथामध्ये काय आहे? त्याला सांगितलं 12 स्कंद आहे, 335 अध्याय याच्यामध्ये आहेत, 18,000 श्लोक आहेत, अनेक राजे मुनी ऋषी मुनी आदी करून साधू संतांच्या कथाभाग त्याच्यामध्ये आहेत, देवदेवतांचे जन्म सोहळे त्याच्यामध्ये आहेत, भगवान कृष्णाचं चरित्र अशा प्रकारची लीला त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. 11व्या स्कंदामध्ये श्री गुरूंचं अशा प्रकारचं वर्णन आहे आणि जाता शेवटच्या स्कंदामध्ये कलियुगाचं भविष्यमान अशा प्रकारचं सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये इतिहास आहे, भूगोलाचं वर्णन, सर्व प्रकारचं तत्वज्ञान, अध्यात्म ज्ञान त्याच्यामध्ये साठवलेलं आहे. आणि एवढा मोठा ग्रंथ खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आपल्याला कुठे जर अडचण पडली एखाद्या प्रश्नाची, आपण भलत्याला हात दाखवतो, पाय दाखवतो आणि काहीतरी भविष्य विचारतो. त्या ग्रंथाला तुम्ही विचारा तर आमचं एखाद्या प्रश्नाचं उत्तर लगेच त्याचं उत्तर अशा प्रकारचं सापडून जाईल. एवढा मोठा ग्रंथ आणि तो म्हणते त्याच्यामध्ये काय आहे, त्याचं उत्तर असं आहे त्याच्यामध्ये काय नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण भगवान श्रीकृष्ण जेव्हा निजधामाला जातात तेव्हा खऱ्या अर्थानं उद्धवजींनी प्रश्न केला, म्हणे देवा आतापर्यंत तुम्ही होते, आता निजधामाला जाणार आणि त्यामुळे आता आमचं कसं होईल? भगवान म्हणतात घाबरायचं काम नाही. त्याच्यानंतर श्रीमद भागवतामध्ये माझं पूर्ण अशा प्रकारचं तेज मी त्या तुमच्यामध्ये समर्पित करीत आहे. त्यामुळे मी जरी उद्या नसलो तरी तुमच्या समोर भागवत ग्रंथ आहे, ग्रंथ रूपानं, काव्य रूपानं भागवत ग्रंथ आहे नाही का. तुकोबरांच्या रूपाने गाथा आहे, ज्ञानोबांच्या रूपाने ज्ञानेश्वरी आहे, नाथ महाराजांच्या रूपाने आणि एकनाथी भागवत अशा प्रकारचं आहे. ही सर्व एवढी मोठी संपदा तुमच्या आपल्याकडे आहे, परंतु आपल्याला त्याची महती कळाली नाही, कळण्याची शक्यता नाही, कळून घेण्याचा प्रयत्न सुद्धा नाही. इथं प्रत्येक म्हणजे बरेचदा सांगत असतो की खऱ्या अर्थानं आपल्याकडून ज्ञानेश्वरीचं पारायण 7 दिवसात होणार नाही. तुमच्याकडे वेळ नाही, करू नका, पण वर्षभराचं पारायण करा. कळस मांडायची गरज नाही, दिवा लावायची गरज नाही, अगरबत्ती लावायची गरज नाही, आंघोळ केली, पूजा करता, फक्त ज्ञानेश्वरीच्या 4-5 ओव्या वाचा, 10 ओव्या वाचा, 20 वाचा, 50 वाचा आणि तिकडे बस स्टँडवर गाडी उभी आहे आणि इकडे निघायचं आहे, फक्त ग्रंथ उघडून पहा आणि लगेच ठेवून द्या, झाला तुमचा नित्यनेम येणेप्रमाणे. आणि खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये एवढं मोठं तत्वज्ञान आहे, अनेक जे शोधाच्या विज्ञानाने या ठिकाणी प्रगट केले लावले, त्या शोधाचा मूळ आधारस्तंभ ज्ञानेश्वरीमध्ये. वीज कशी तयार झाली ज्ञानेश्वरीमध्ये, सूर्य कसा चालते ज्ञानेश्वरीमध्ये, सूर्य कशी कोणाभोवती फिरते ते ज्ञानेश्वरीमध्ये येणे. पुष्कळ असे अनेक शोध त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. कारण संत हे फार शास्त्रज्ञ आहेत, संत हे फार मोठे इंजिनियर आहेत, संत फार मोठे डॉक्टर आहेत आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ज्ञानोबांचा रोग जाय गुळे साखरे तरी निंब का पियावा. गुळ साखर खाल्ल्याने रोग जर जात असेल तर कडू निंब पिण्याची आवश्यकता आहे काय? किती मोठी डॉक्टरची सल्ला देतात ज्ञानोबा ठिकाणी. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आजही ते संत आणि देव रूपाने सर्व ग्रंथ आपल्या समोर नव्हे, ते प्रत्यक्षात देवाचे साधूचे अवतार आहेत. विठ्ठल विठ्ठल. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण
हरे कृष्ण. आपण भगवान श्रीकृष्णाला पाहिलं नाही, कारण त्यांना जाऊन 5127 वर्ष झाली पाहिलं नाही. पण ग्रंथ रूपानं आहेत, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या रूपानं आहेत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे. आम्ही तुला पाहू शकलो पाहिजे. महाराज म्हणतात, भगवान म्हणतात, मी समोरच असतो ना, भक्ताच्या मागे राहत नाही. पण भक्त माझ्या समोर येत नाही, त्याला माझा काही इलाज. ज्ञानोबा एक दृष्टांत सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्यापडे, ठीक आहे. आदित्य म्हणजे सूर्य, आपण ते सूर्यफूल म्हणतो त्याला. ते दिवस सूर्य जसा बदलीन तसे ते फिरत चालतात, ठीक आहे. सकाळी इकडे असतात, संध्याकाळी त्याचं तोंड तिकडे सूर्याकडे होते. आणि त्यामुळे पण आणखीन एक उभी अशी, विठ्ठल विठ्ठल एरवी तरी मी कैसा, मुखाप्रती भानुका जैसा, काही दिशे न दिशा ऐसा वाणीचा नव्हे. महाराज म्हणतात, सूर्य आपल्या समोर असतो नेहमी, नाही काय. पण सूर्यामध्ये उणीव आहे. सूर्य संध्याकाळी मावळून जातो, ढिगाळ आला तर झाकल्या जातो, ग्रहण लागलं तरी अंधार पडतो. तो सूर्य असून सुद्धा तो कधी कधी दिसत नाही. पण मी मात्र तसा नाही. मी सदा सन्मुख भक्तांच्या समोर उभा आहे आणि भक्त माझ्या समोर उभे राहिले पाहिजेत. आणि त्यामुळे खऱ्या तर महाराज म्हणतात, आता दृष्टी पुढे असा चितूर आहे. जो मी तुझं पाय पांडुरंगा लाचावले मन लागली से गोडी. एक वेळ त्याची गोडी लागली ना, ते मन पुन्हा 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 त्याच्याकडे असं लालुसल्यासारखं होते, नाही का. एखादी गोड वस्तू जर आपण खाल्ली तर पुन्हा ती खावीशी वाटते. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं लाचावले मन लागली से गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. बालमनाला लावलेली सवय ही कधीच मोडत नाही. या मुलांना भजनाची सवय लावली. तुम्ही यांना घरी सांगितलं 500 रुपये द्या, चित्रपट पाहायला शेगावला चला, येणार नाहीत ते. त्या मी कीर्तनात चाललो म्हणते, जाणार नाहीत. बालमनाला लावलेली सवय कधी संपत नसते, मुडत नसते. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ही सवय बालपणापासून पाहिजे आणि ती तारुणपणामध्ये पाहिजे, नवे नवे म्हातारपणापर्यंत टिकली पाहिजे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं साधू संतांचा अट्टास आहे. आणि म्हणून महाराज तुकोबाराय आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाडी. 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 पुरवावी आडी माया बाप. पुरवावी आडी माया बापा. आता दृष्टी कोडे ऐसा ते तुराये. आता दृष्टी कोडे ऐसा ते तुराये. फुलवादी आली, फुलवादी आली, माय बापा, माय बापा. आता दृष्टी कोडे ऐसा ते तुराये. आता दृष्टी कोडे ऐसा चितुराये. जो मी तुझा पाहे वेळवेळा आ आ
मी तुझ पाये वेळोवेळा असे टळकरी असल्याने मला असं वाटतं एक तास अजून कीर्तन वाढलं तर बरं आहे. पण सप्त्याचा पहिला दिवस आहे. पण ती जाऊ द्या, काल एक तास वाढवलं तर आज 2 तास ना दुसऱ्या दिवशी वाढवा.
कीर्तनाची वेळ संपली आहे तसे 5 मिनिटं अजून येणेप्रमाणे तुका म्हणणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आडी माये बापा देवाकडे करुणेची विनंती आहे. करुणेचा अट्टास आहे. आपण देवाकडे जात नाही असं भाग नाही, जातो देवाकडे आणि देवाकडे अट्टास करतो, विनंती करतो, पण आपली विनंती करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. साधू संतांची करुणेची विनंती आहे, करुणेचा अट्टास आहे, आपलं ठसनच्या साथ आहे. देवा असं कर, असं कर म्हणजे कसं काय हो? समजा बँकेत गेले तुम्ही, साहेबांना साहेब पैसे द्या, साहेब म्हणते थांबा जरा पुस्तक पाहू द्या, असले तर देईल, नसले तर म्हणते हकलून देईल तो बाहेर शिपाई, त्याला पण पैसे देणार. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला येणेप्रमाणे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण देवाकडे साधू संतांकडे गेलो, करुणेची विनंती केली पाहिजे, करुणेचा अट्टास केला पाहिजे, करुणेचा संकल्प केला पाहिजे, तेव्हा तो भगवान प्रत्यक्षात तुमचा आपला संकल्प पूर्ण करणार आहे. खऱ्या अर्थानं ज्या हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोर आपण खऱ्या अर्थानं या नाम सप्ताहाला आपण आरंभ केला, त्या हनुमंतरायाची काय अवस्था आहे हो? सन्मुख तो उभा मारुती बलवीर, जपे राम नाम. ही अवस्था जर हनुमंतरायाला खऱ्या अर्थानं जर प्रभूच्या समोर सन्मुख नेहमी करता, आपण फोटोमध्ये पाहतो आणि संतांनी तसंच अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपण देवाच्या सन्मुख गेलं पाहिजे, देवाच्या समोर उभसलं पाहिजे, नव्हे देवाला आपल्या समोर बोलावलं सुद्धा पाहिजे. येते ना देव बोलावलं तर, तसं काही नाही, पण आपली बोलावण्याची पद्धत चुकीची असल्यामुळे येत नाही. हो, माणसाकडे माणसं बोलायला नाही येत नाही, ठीक आहे, माणसं माणसाला बोलावतात तरी माणसं येत नाही, देव कसा काय येईल हो? प्रेमाला जर एखाद्या कुत्र्याला जर हाक मारली तर ते सुद्धा मागे मागे येते नेहमीप्रमाणे. म्हणून प्रेम अतिशय अशा प्रकारचं महत्वाचं आहे, करुणा अतिशय महत्वाची आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं तुमच्या आपल्या जीवनाचं कल्याण होण्याकरता, उद्धार होण्याकरता देवाकडे साधूकडे करुणेचीच विनंती असली पाहिजे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं तेव्हा भगवान आपल्या असलेलं संकल्पित कार्य पूर्ण करतील आणि त्यामुळे आपल्या कार्य होण्याकरता वेळ लागणार नाही. आणि अशा प्रकारचा भाव तुकोबर ठिकाणी प्रगट करतात अभंगाच्या मध्ये. श्री संत तुकोबरांचा 375वा बीज सोहळा अशा प्रकारचा आहे. आणि त्या संतांच्या कार्याचा जर आपण आढावा जर घेतला, एका मिनिटात सांगतो फक्त. देव आणि संत आणि सामान्य माणसं तिघांच्या मधला एक फरक सांगतो. देवाला अवताराला आणावं लागतं, संत प्रतिज्ञेनं अवतार घेतात, सामान्य माणसाला जन्माला यावं लागतं. 3 प्रकारामध्ये देव इथं आल्यानंतर येण्याचं प्रयोजन सांगतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. येणेप्रमाणे धर्माची संस्थापना, दुष्टांचा नाश आणि सज्जनांचं रक्षण. पण साधूचा एक पोल त्याच्या पुढे, वाडावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाची. सामान्य माणसं जन्माला येतात, इच्छा नसली तरी येतात, इच्छा नसली तरी मरतात, मरावं लागतं. आणि करत्या अर्थानं माणसं काम करता करता मरतात, तरी माणसाचे काम शिल्लक राहतात. विठ्ठल विठ्ठल. हो, चला पुढे. देव जेव्हा या मृत्यू लोकांमध्ये अवताराला येतात, तेव्हा जगाने देवाच्या अवताराचं स्वागत केलं अशा प्रकारचं. रामप्रभूचा जन्म सोहळा अनेक वर्षापासून, लाखो वर्ष संपले तरी अजून रामनवमीचा आपण सोहळा अशा प्रकारचा करतो. भगवान श्रीकृष्णाचा सोहळा, खऱ्या जन्म सोहळा, रात्रीचे 12 जरी वाजले तरी माणसं उपवासी राहतात, उपवास करतात आणि अशा प्रकारचा मोठा सोहळा करतात. सामान्य माणसं जन्माला येतात, माणसाच्या जन्माचं सुद्धा स्वागत आहे अलीकडच्या काळामध्ये. मी एका गावाला कीर्तनाला गेलो, संध्याकाळची वेळ होती, थांब जरा, आणि संध्याकाळची वेळ होती, आज यायला जरा वेळ झाला, पण त्या दिवशी लवकर गेलतो त्या गावाला. आणि ते बस स्टँड पासून असे सळा शिंपलेला होता, दोन्ही बाजूला रांगोळ्या काढलेल्या होत्या, दिवे लावलेले होते. मला असं वाटलं गावात भागवत सप्ताह, चांगली तयारी आहे गावची. येणाऱ्या प्रवाशाचं, अतिथीचं, साधू संतांचं, कीर्तनकाराचं, भागवतकाराचं चांगलं या गावामध्ये स्वागत अशा प्रकारचं होते. एकाला विचारलं, म्हणलं का तुमच्या गावात भागवत सप्ताह आहे? म्हणे महाराज. कुठे आहे? ते तिकडच्या कोपऱ्यात आहे म्हणे. आणि हे स्वागताची तयारी, मग भागवत सप्ताह? नाही नाही नाही, भागवताचं याचं काही घेणं देणं. म्हणजे ही तयारी कशाची आहे? म्हणजे आमच्या भाऊसाहेबाला नातू झाला आणि तो नातू दवाखान्यात, त्याचा जन्म झाला आणि तो आज घरी येणार आहे, म्हणून त्याच्या स्वागताची तयारी आहे. म्हणलं जरा तुम्ही घाई केली, त्याला जरा घरी येऊ द्या, त्याला 20-25 वर्षाचं होऊ द्या, मग तो दिवे कसे लावते नंतर पहा. विठ्ठल विठ्ठल. देवाच्या अवताराचं स्वागत आहे, माणसाच्या जन्माचं अलीकडे स्वागत आहे, पण साधू संतांच्या अवताराचं स्वागत कुठंच नाही, कोणत्या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आलेलं नाही. ज्ञानोबा अवतार आले, निवृत्ती दादा आले, सोपान काका आले, याप्रमाणे मुक्ताई आल्या, तुकोबरा आले, नाथबाबा आले, निरोपबारा आले, आदी करून श्री गजानन महाराज या ठिकाणी आले. कधी त्यांचा आणि अशा प्रकारचं कोणी स्वागत केलेलं नाही.
करण्याची शक्यता सुद्धा नाही. स्वागत तर केलंच नाही, पण उलट त्रास दिला. एक दिवस ज्ञानोबा आहे झोडी घेऊन मधुकरी मागण्याकरता गेले आणि रस्त्याने परत येत असताना एकाने थोडस पीठ वाढलं होतं झोडीमध्ये. एक धर्म मार्तंड त्या रस्त्यामध्ये मिळाला. म्हणे ए आणि खऱ्या अर्थानं आता तो काय महाराज थोडी म्हणत होता, त्यानं काय म्हटलं मी काही सांगत नाही, पण तो बोलला काहीतरी. म्हणे तुझ्या झोडीमध्ये काय आहे? म्हणजे मधुकरी आहे. जरा पाहू दे. हो झोडीमध्ये पाहिलं, हो एवढंस पीठ होतं झोडीमध्ये. हो त्यांनी रस्त्यातली मुठभर माती घेतली पुन्हा त्या झोडीमध्ये टाकली. किती त्रास दिला असेल, काय वाटलं असेल हो तुकोबरायांचे एवढे श्रीमंत महाराज होते, पण त्यांची खऱ्या अर्थानं मागची दुरावस्था अशी झाली की स्त्री अन्न करता मेली. खाण्याकरता अन्न मिळालं नाही म्हणून रुक्मिणी माता आणि खऱ्या अर्थानं त्यांचा एक मुलगा अशा प्रकारचा त्या दुष्काळामध्ये गेला. अलीकडे तुम्ही आपण भाग्यवान आहोत की आज माणसं वर्षभर सुद्धा उपाशी राहत नाहीत, उलट अन्न वाया गमावतात. विठाल विठाल नाथ बाबा असतील, तुकोबरा आदी सर्व संत श्री गजानन महाराजांची अवस्था पाहिली. हा आपला सर्वांच्या परिचयातला विषय आहे. महाराज आणि उष्ट्या पत्रवाडीवरचे शीत वेचून खात त्या ठिकाणी पाहिलं. इकडे पंक्ती चालू होत्या, पण कोणी एकाने शहाण्या माणसाने गेले की महाराज हो हे उष्ट्या पत्रालयात हो हे शीत कशाला खाता, या पंक्तीमध्ये बसा, आसन टाकतो तुम्हाला, एक द्रोण घ्या, ग्लास घ्या पाण्याचा, येणेप्रमाणे कांदा घ्या, मिरची घ्या, लिंबू घ्या, येणे काय काय पाहिजे तुम्हाला, लाडू घ्या, जिलेबी. कोणी आग्रह केला नाही हो गजानन महाराजांना. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी त्या पत्रवाडीचे उष्टे शीत वेचून खाल्ले. हजारो लोकांनी पाहिलं, पण एकाला लाज वाटली नाही की त्यांना या महाराजांना आपण पंक्तीमध्ये बसवलं पाहिजे. उलट हे पंक्तीमध्ये बसून यांनी पंक्तीमध्ये अन्न उष्ट टाकलं आणि पत्रवाड्याची तो फेकून दिल्या खऱ्या अर्थानं. पण महाराजांनी अट्टास केला नाही की मला पंक्तीला का बोलावलं नाही, मला आमंत्रण का दिलं नाही, कुठलाच आग्रह केला नाही. संत हयातीमध्ये असतात तेव्हा त्यांची महती कळत नसते, कारण ते त्यांचा महिमा त्यांची ओळख ते जगाला देतच नाहीत. ज्ञानोबा आणि सांगतात पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, मी अमुक अशी न व्हावी सेची लोका, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी, महिमे भेणे. जगामध्ये आपला महिमा आणि अशा प्रकारचा वाढू नये, आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ते प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे आपलं उलट आहे. आपला सप्ताह चालू व्हायच्या पहिले 2 महिन्यावर पत्रिका तयार होते आणि पत्रिकेमध्ये 7 दिवसाचे कीर्तनकार लिहितात आणि आमंत्रण आपण देतो प्रत्येक अनेक लोकांना, मित्रमंडळीला, प्रेमाच्या मंडळीला, या आमच्या सप्ताहामध्ये आणि कार्यक्रमाकरता. मग ते 2 मित्र विचार करतात आपल्याला गायगावले जायचं आहे सप्त्याला, मग कधी चालता, 7 दिवस तर शक्य होत नाही, आता भाऊले राग येऊ नये म्हणून, महाराजांना राग आला नाही पाहिजे म्हणून जाऊ 1-2 दिवस. मग कधी चालता, थांबा पत्रिका पाहू दे, आज कोणाचं कीर्तन आहे, या महाराजचं हे चांगलं नाही, या महाराजचं हे बरं नाही, या महाराजचं. 7 दिवसाचे कीर्तन त्याच्या पसंत नसतातच, पण गावकरी मंडळी राग येईल तर मग जाऊ द्या, एक दिवस जाऊ कसं तरी, हे आपली पद्धत आहे. विठाल विठाल हिंदू छोटा असला किंवा मोठा असला तरी दंगा मारला ना वेदना सारख्या होतात. कीर्तनकार एखादा कधी विद्यार्थी असेल आणि एखादा ज्येष्ठ वयोवृद्ध जरी असेल तरी तो काही शिव्या देणार नाही कीर्तनामध्ये, काहीतरी त्या अभंगाचं चिंतन अशा प्रकारचं सांगितलं जाईल येण्याप्रमाणे. आणि त्यामुळे महाराज अशा प्रकारचा अट्टास करतात. म्हणून साधू संतांचं स्वागत कुठं नाही, पण अलीकडे ज्या महाराजांनी उष्टे शीत वेचून खाल्ले त्या दिवशी आमची पालखी आली महाराज, सगळ्या वारकऱ्याले टेबल खुर्च्यावर बसून आणि खऱ्या अर्थानं भोजन दिलं पंचपक्वान्नाचं. साधी गोष्ट आहे. ज्यांना कण मिळाला नाही त्यांच्या दरबारामध्ये आम्ही लाडू, जिलेबी, बुंदी अशा प्रकारचं टेबल खुर्चीमध्ये पर पंखा लागलेला येण्याप्रमाणे घ्या 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 आग्रह करून खऱ्या अर्थानं, ही साधी गोष्ट नाही. खऱ्या अर्थानं ही संतांची किमया आहे. 110 वर्ष संपून गेले महाराजांना, तेव्हा आता त्यांची अनुभूती येऊन राहिली. आता समजते की गजानन महाराज, पण त्या काळात गजानन महाराज त्यांना म्हटलं नाही, उलट त्रास दिला. अशा प्रकारचा सर्व संतांचं चरित्र पाहू गेलं तर अशा प्रकारचं आहे. म्हणून या ठिकाणी साधू संतांनी तुम्हा आपल्याला अट्टास करायला सांगितला. देवाकडे साधूकडे जा, पण प्रेमाचा अट्टास करा, करुणेचा अट्टास करा. आणि एवढा संदेश तुकोबा आपल्याला देतात. आणि त्यामुळे आपल्या संतांनी एवढा मोठा संदेश आपल्याला दिला, पण आपल्याला परत देण्याकरता त्यांच्याकडे आपल्याकडे काही नाही. आणि त्यामुळे फक्त आपण एकच करू शकतो, त्यांचं नामस्मरण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज
वचन सुखावले अभंगाचा अगदी थोडक्यात भाव पाहण्याचा ठिकाणी प्रयत्न केला खऱ्या अर्थानं. महाराजांना अपेक्षित असा भाव असेल असा माझा हट्ट नाही. बरोबर असेल ते गुरुवरांच्या कृपेचं वैभव अशा प्रकारचं आहे. चुकीचं काही असेल तर तो प्रकृती दोष आहे. येणेप्रमाणे झालेली सेवा श्री संतांच्या चरणी, श्री हनुमंतराच्या चरणी, आदिशक्तीच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगवत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय. जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरी वेडी वागणे उत्तरी. क्षमा करा महाराजा तुम्ही. नाही विचारी राधी कारणा पुला. क्षमा करा महाराजा तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखावया विचित्रा. क्षमा करा महाराजा तुम्ही. ज्ञानदेव तुकारा. ज्ञानदेव तुकारा. ज्ञानदेव तुकारा. ज्ञानदेव तुकारा. देव तुकारा. तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. स्वामी ज्ञानेश्वर